नमस्कार. श्रीमंत व्हा, सुखी व्हा मित्रांनो. आजचा व्हिडिओ कशावर? आजची बातचीत कशावर? तर पडणाऱ्या मार्केटवर. मार्केट पडतंय ना आता आणि एकदा ते पडायला लागलं तर ते किती खाली जाऊ शकतं ह्यासाठी एक नवीन-नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. एकदा निगेटिव्हिटी आली, की ती निगेटिव्हिटी अजून कुठल्या खालच्या स्तराला जाऊ शकते. याबद्दल नवीन-नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील, नवीन-नवीन आर्टिकल पाहायला मिळतील, वाचायला मिळतील. कारण का इंटरनेटला स्क्रोलिंगला, क्राउलिंगला, वेबला तुम्ही काय सर्च करताय किंवा काय पाहताय, काय आवडतंय ते दिसतं. आणि मग एकदा तुम्ही एखादा असा व्हिडिओ पाहिला, की असे व्हिडिओ असंख्य तुम्हाला मिळत राहतील, की ज्यामध्ये प्रत्येक जो अतिशयोक्ती अलंकार वापरून अजून किती मार्केट पडणार आहे, अजून किती डबघाईला जाणार आहे, भारताची अवस्था कशी वाईट होत राहील, याचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील, आर्टिकल्स वाचायला मिळतील. अशा अवस्थेमध्ये गुंतवणूकदार गांगरून जातो, मी आता करायचं काय? आणि असले व्हिडिओ येतात ना, की आता जगबुडी होणार, संपलं, सगळं जगच संपलं. मग आता अशा वेळेला गुंतवणूकदार आहे जो, त्याने काय करायचं? मध्ये असेच गप्पा चालू असताना आमचं जे सेशन असतं, इन्व्हेस्टर अवेअरनेस, त्यामध्ये ऑनलाईन पण सेशन घेतो आपण. की अवेअरनेस क्रिएट व्हावा. त्याच्यामध्ये एका क्लायंटनी विचारलं, एक जे पार्टिसिपंट होते त्यांनी विचारलं, "सर आता काय करायला पाहिजे? गुंतवणूक थांबवायची का? एस-आय-पी बंद करायची का? आहेत ते पैसे काढून घ्यायचे का? ऑलरेडी भरपूर लॉस झालेला आहे." कारण काय? काही खरं नाही आता जगाचं. आता न्यूज आली आहे. त्यांच्याकडे न्यूज काय आहे? बहुत करून 2026 ला जग संपतंय. बरोबर ना? 2026 कधी? मे बी एंड पर्यंत संपून जाईल म्हणे जग. म्हटलं क्या बात है! आर यू शुअर की 2026 ला संपणार आहे जग सगळं? सगळं खतम होणार आहे? हां, म्हणजे न्यूज तर तशीच आहे. तसंच सांगतायत. म्हटलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. ह्याआधी जग कधी संपणार होतं ते माहिती आहे? म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जे मी ऐकलंय, दुष्काळ वगैरे तर ती सिच्युएशन वेगळी. पण 2000 मध्ये Y2K प्रॉब्लेम त्यावेळेला जग संपणार होतं. सगळं कॉम्प्युटर्स-बिम्प्युटर्स सगळं संपणार होते. बरोबर आहे? त्याच्यानंतर ते जग बुडणार होतं ते 2008 ला बुडणार होतं. सबप्राईम इश्यू झाला त्यावेळेला. त्यानंतर जग 2012 ला बुडणार होतं. त्याच्यावर हॉलिवूडने फार पिक्चर पण काढले. 2012 कसं जग बुडी होणार आहे, सगळं जग संपणार आहे. त्यानंतर आठवतंय ना? त्यानंतर कोरोनाच्या वेळेला जग संपणार होतं. आता लेटेस्टची काय तारीख आहे? लेटेस्ट काय आहे? ते म्हणजे 2026. मग आता कुठलं खरं धरायचं? आणि जर जग संपणारच आहे ह्याची जर तुम्हाला गॅरंटी आहे, तर गुंतवणुकीचा विचार तरी कशाला करता? सगळे पैसे उडवा ना. बरोबर आहे ना? म्हणजे तोपर्यंतचं काही अर्ध्या वर्षाचं आयुष्य राहिलेलं असेल वगैरे, ते जगून तरी घेता येईल ना, आनंद घेता येईल ना त्याचा. कारण का नंतर सगळंच बुडणार आहे. मग असे विचार मांडल्यानंतर मग गुंतवणूकदार धास्तावतो. नाही, नाही असं कसं? नाहीच बुडलं तर? मग आता सिच्युएशन 1 बुडणार ह्याची मला गॅरंटी आहे. उडवा पैसे. काही गुंतवायची आवश्यकताच नाही. दुसरी सिच्युएशन नाही कदाचित राहिलं तर? मग आता काय करायचं? मग नेहमीच जसं प्रत्येक फायनान्शियल प्लॅनर पण तुम्हाला सांगत असेल, तुमच्या एडवायझरशी तुम्ही कन्सल्ट करत असाल, ते पण तुम्हाला सांगत असतील. इक्विटी इन्व्हेस्टमेंट ही लाँग टर्मची आहे, शॉर्ट टर्मची नव्हे. 10 वर्षाच्या पुढे जर तुमचा गोल असेल, तर तुमची इन्व्हेस्टमेंट इक्विटीमध्ये असली पाहिजे. आणि ग्रॅज्युअली ती जेव्हा तुमचा गोल जवळ येईल, तेव्हा हळू-हळू डेटमध्ये शिफ्ट करायला पाहिजे. मग आता तुमचा गोल 10 वर्षांनी आहे. मग आता इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केलेली चालेल का? करायला हवी का? इक्विटीमध्ये शॉर्ट टर्म रिस्क आहे. लाँग टर्म अपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळं मार्केटमध्ये तुम्ही जर इन्व्हेस्ट करत राहिलात, अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा सगळेजण घाबरून बाहेर पळतायत मार्केटमधनं, एफ-आय-आयज हे पण अपॉर्च्युनिस्टिक आहेत.
ते तेवढ्या वेळासाठी येतात, प्रॉफिट घेतात, पळून जातात. जिथं प्रॉफिट मिळेल तिथं परत इन्व्हेस्ट करतात, प्रॉफिट घेतात, पळून जातात. दे आर ट्रेडर, दे आर नॉट इन्व्हेस्टर. जरी त्यांना FII, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असं म्हणलं तरी दे आर नॉट इन्व्हेस्टर, दे आर ट्रेडर्स. दे वॉन्ट टू टेक बेनिफिट, असं मी समजतो. मला जे समजलंय. मग त्याच्यावर आपण आपला फायनान्शियल गोल डिपेंडंट ठेवायचे का? जे दरवेळेस बाय करतात, दरवेळेस सेल करतात, ते कंटिन्यू चालूच असतं त्यांचं. मग आता ऍज अन इन्व्हेस्टर आपण काय करायला पाहिजे? लॉंग टर्मचा गोल आहे. बरं, तुमचा असा विश्वास आहे का की शेअर मार्केट वर जाऊ शकतं? शेअर मार्केट म्हणजे काय हे आधी समजलं पाहिजे. शेअर मार्केट म्हणजे इकॉनॉमीचं बॅरोमीटर. इकॉनॉमीचं हे म्हणजे मापक यंत्र. इकॉनॉमी चांगली होतीये का इकॉनॉमी डबघाईला येते? इकॉनॉमी डबघाईला आली असं जर तुम्ही म्हटलं तर मार्केट खाली जाईल. काही इन्व्हेस्टर एवढे घाबरलेले असतात ना, मार्केट शून्य झालं तर काय होईल? अरे मार्केट शून्य केव्हा होईल? जेव्हा अख्खी इकॉनॉमी ढासळेल ना. म्हणजे गव्हर्नमेंट पण पडलं पाहिजे ना पूर्णपणे. गव्हर्नमेंट बँकरप्ट झालं पाहिजे. बरं असं झालेलं नाही का? झालेलं आहे. कितीतरी देश हे पूर्णपणे डबघाईला येऊन बुडालेले आहेत. उदाहरणं आहेत त्याची, गुगलवर सर्च करा. बँकरप्ट कंट्री इन द वर्ल्ड. कंट्रीज इन द वर्ल्ड विथ हिस्टॉरिकल बघा. हिस्टॉरिकली किती किती देश बुडलेले, भरपूर बुडलेत. बुडू शकतात का? बुडू शकतात. आज भारत त्या सिच्युएशन मध्ये आहे का? तुम्ही विचार करा. काही प्रश्नच मी विचारणार आहे. मी उत्तर नाही देणार आहे. मी फक्त तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. भारत सरकार, भारत देश म्हणून बँकरप्ट होण्याच्या परिस्थितीवर आहे का? जर तुमचं हो उत्तर असेल तर तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये नाही राहिलं पाहिजे. जर नाही उत्तर असेल तर तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये राहिलं पाहिजे. मग आता काय होईल? हितनं काय होईल? आता जे काही सिच्युएशन आहे 10 वर्ष अशीच सिच्युएशन राहील का? नवीन एक टर्म आली आहे ना, स्टॅग्नेशन असतं, इन्फ्लेशन असतं. इन्फ्लेशन म्हणजे महागाई, स्टॅग्नेशन म्हणजे जैसे की जैसे हे परिस्थिती. या दोन्हीचं कॉम्बिनेशन आता आलेलं आहे. स्टॅग्नेशन पण आणि इन्फ्लेशन पण दोन्हीचा मार. पण ही 10 वर्ष सिच्युएशन राहणार आहे का? तुम्हीच विचार करा. आणि हे बरेचसे इन्व्हेस्टर विसरतात की तुमचं आयुष्य आणि शेअर मार्केट हे डायरेक्टली लिंक्ड आहेत. यू आर डायरेक्टली लिंक्ड. कसं? कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर प्रगती होणार आहे असं मानता, तुमचा इन्कम वाढणार आहे असं मानता, तुमची लाईफस्टाईल वाढणार आहे असं मानता, तुमच्या आयुष्यातले गोल कम्प्लीट करायला पुरेसा पैसा तुमच्याकडे उपलब्ध असेल असं तुम्ही मानता, त्या सगळ्या गोष्टी ज्यांनी तुमचे गोल कम्प्लीट होणार आहे, जिथं जिथं तुम्ही खर्च करणार आहात, त्या सगळ्या कंपन्यांचे शेअर मार्केटमध्ये ट्रेड होतात. सकाळी उठल्यावर तुम्ही जे काही तोंड धुता, त्यासाठी जे काही पाणी वापरता, ते पाणी प्रोसेसिंग करण्यासाठी जे काही केमिकल वापरले जातात, त्याचे शेअर मार्केटमध्ये आहेत. तुम्ही दात घासता, ब्रश बनवणारी कंपनी मार्केटमध्ये, टूथपेस्ट बनवणारी कंपनी मार्केटमध्ये, चहा पिता, चहा बनवणारी कंपनी मार्केटमध्ये, मिल्क प्रोडक्ट्स बनवणारी कंपनी मार्केटमध्ये, साखर बनवणारी कंपनी मार्केटमध्ये, ते शुगर फ्री तुम्ही घेत असाल त्याची कंपनी मार्केटमध्ये आहे. सगळ्या गोष्टी रात्री झोपेपर्यंत ज्या बेडवर तुम्ही झोपता समजा, त्या बेडची कंपनी सुद्धा शेअर मार्केटमध्ये आहे. ज्यांनी प्लायवूडनी तो बनवलाय त्याची कंपनी सुद्धा मार्केटमध्ये आहे. डास लागू नये म्हणून तुम्ही काहीतरी केमिकल वापरत असाल, क्रीम लावत असाल, त्याची पण कंपनी शेअर मार्केटमध्ये आहे. फॅन लावत असाल त्याची कंपनी शेअर मार्केटमध्ये, एसी वापरताय शेअर मध्ये कंपनी, इलेक्ट्रिसिटी, एव्हरीथिंग. कपडे वापरताय, डोक्याला तेल लावताय, डोक्याला शॅम्पू करताय, डिओड्रंट वापरताय, एव्हरीथिंग इज ट्रेडेड इन मार्केट. तुमच्या कन्झम्पशन जे काय आहे ते कन्झम्पशन असेल, त्या सगळ्या कन्झम्पशनवर तर ही मार्केट सगळं पूर्ण उभं आहे. मग तुमची प्रगती होईल आणि शेअर मार्केट खाली जाईल, हे शक्य आहे का?
विचार करा. आणि ह्याच्यावरून लक्षात येते की प्रत्येक तुमची गोष्ट, जी प्रत्येक गोष्ट तुम्ही वापरता ती प्रत्येक गोष्ट शेअर मार्केटमध्ये ट्रेड होते. आणि जर तुमची लाईफस्टाईल उंचावेल असं तुम्हाला वाटतं, जर तुमचा इन्कम उंचावेल असं वाटतं, फॉर एक्झाम्पल, ज्यासाठी तुम्ही काम करता, ज्या कंपनीमध्ये तुम्ही काम करता, जे कंपनी तुमचे व्हेंडर आहेत, जे कंपनी तुमचे सप्लायर आहेत, ज्या कंपन्यांना तुम्ही सप्लाय करता, व्हॉट एव्हर इट मे बी, ते सगळ्यांचे शेअर शेअर मार्केटमध्ये आहेत. हो, गव्हर्नमेंटचे पण आहेत, नॉन गव्हर्नमेंटचे पण आहेत. सगळ्याचे शेअर शेअर मार्केटमध्ये आहेत. मग जर ते मार्केटच बुडलं, ह्याचा अर्थ काय झाला? त्या सगळ्या कंपन्या बुडल्या ना. गव्हर्नमेंट पण बुडलं, मग पैसा लागतो कशाला? मी गमतीने सांगतो. अशी जर डे, अशी जर सिच्युएशन आले ना, तर आपण परत बार्टर सिस्टीम मध्ये जाऊ. 12 बलुतेदार सिस्टीम आठवते ना? मग तुम्हाला ज्या कंपनीमध्ये तुम्ही काम करता ना, त्यांचं पण पॅकेज येईल वर्षाचं तुम्हाला. काय पॅकेज येईल? 100 पोती गहू, 50 पोती जोंधळे. आहे की नाही? कसं ऐकायला कानाला कसं लागतं? एवढं तूप मिळेल, एवढं तेल मिळेल. दर महिन्याला ते देणार तुम्हाला. त्याच्यावर डिस्ट्रीब्यूट करून डिवायडेड बाय 12. 5 पोती गहू मिळेल, 2 गहू, कोणाला 50 पोती मिळेल, डिपेंडिंग ऑन कुठल्या रँकवर तो व्यक्ती काम करतो, आहे की नाही? खरंच असं होईल का हो? मग सतसत विवेक बुद्धी, विवेक वापरून विचार करायला पाहिजे, की खरंच घाबरलं पाहिजे का आत्ताची अपॉर्च्युनिटी आहे इन्व्हेस्टमेंटसाठी? विचार करा. अपनी अकल लगाव. हा, सामान्य ज्ञान, कॉमन सेन्स वापरायचा. की खरंच अशी सिच्युएशन आहे का, की पूर्ण सगळं मार्केट पूर्ण झोपेल, इकॉनॉमी पूर्ण झोपेल, त्याचं काहीही होऊ शकत नाही. बरेचसे सामान्य गुंतवणूकदार सामान्य ज्ञान नसल्या कारणानं पैसे काढतात. काढताना काय सांगतात, नाही नाही, आम्ही ना जेव्हा मार्केट चढायला लागेल ना तेव्हा गुंतवू. अरे, आता चढणारं मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकत आहात, अशी ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आहे. कारण की ह्याच्या पुढे अजून काय वाईट होणार, आणि किती वाईट होणार आहे? तरी तुम्ही विचार करताय की नाही, आपण बाहेरच थांबूया आणि मग चढणाऱ्या मार्केटमध्ये, चढणारं मार्केट सापडणार पण नाही हो तुम्हाला. तर सिच्युएशन काय आहे ते अंडरस्टँड करा. दुर्दैवाने काय होतं माहितीये का, सामान्य गुंतवणूकदार बऱ्याच वेळेला लॉस मध्येच काम करतो. शेअर मार्केट हे त्याच्यासाठी मृगजळासारखं असतं. का असतं? मार्केट पूर्ण पडलं की घाबरून पैसे काढतो, आणि मार्केट पूर्ण पूर्ण चढलं की गुंतवणूक करतो, मग रिटर्नच मिळत नाही तो. म्हणजे प्रत्येक वेळेस लॉसच हातामध्ये. चढलेल्या मार्केटमध्ये गुंतवायचे आणि पडलेल्या मार्केटमध्ये काढायचे, आणि वर म्हणायचं नाही नाही, मी टायमिंग करतोय मार्केटचं. सो स्वतःचं ज्ञान वाढवणं ही खूप आवश्यक गरज आहे. स्वतःचं ज्ञान वाढवा. आपण गुंतवणूक करतोय, कशासाठी करतोय, काय करतोय, म्हणून मी नेहमी सांगतो. मागच्या पण एका व्हिडिओमध्ये मी बोललो होतो. 2 तास इन्व्हेस्ट करा वीकली तुमच्या गुंतवणुकीची स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी, स्वतःचा अॅक्युमेंट बिल्ड करण्यासाठी. हे जेवढं तुम्ही कराल ना, तेवढी तुमची प्रगती होईल, तेवढ्या तुमच्या इन्व्हेस्टमेंट चांगले असतील, आणि तेवढा तुमचा श्रीमंतीचा आणि सुखाचा मार्ग सुकर होईल. बोलायला भरपूर आहे. अजून काही व्हिडिओ करत राहू. सो आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं? ह्यामधनं तुम्ही काय शिकलात? तुम्हाला हे मत आवडलं का नाही आवडलं? जे काय असेल ते शेअर करा आमच्याबरोबर. काही प्रश्न असतील तर आमच्याबरोबर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्रीमंत व्हा, सुखी व्हा.